मानसिक संतुलन ढिलं झालंय तिचं. आम्हाला आर्यामुळे लेट झालाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आहे दिवस दुसरा. आज आम्ही जाणार आहेत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. आम्ही सगळे रेडी झालेत. अर्धे जण खाली गेलेत आणि बाकीचे जायचे. हाय बाय. गाईज, आम्हाला आर्यामुळे लेट झालाय आणि आम्हाला खाली सगळे शिव्या मारतात. पण तरी आम्ही माझ्यामुळे नाही लेट झालाय. तुझ्यामुळेच झालाय. ही ब्लॉग काढत होती. नाही, माझा ब्लॉग तुम्ही बघा, स्टार्टिंग मध्ये एवढूसा काढलाय मी फक्त. रेडी कोण होतं? रेडी लेट्स गो. आता तुम्हाला मी दाखवते खाली शिव्या मारतात. गाईज, तुम्हाला कॅमेरा समोर त्यांनी नाही शिव्या दिल्या, आपण सगळे तापलेलेच असतात. आणि मी तुम्हाला माझा आउटफिट नाही दाखवलाच तो. पण ठीक आहे. ओनली ₹700 फ्रॉम मिंत्रा. नॉट प्रमोटेड गाईज. नॉट प्रमोटेड, पण मला खूप आवडलं. फक्त 700 मध्ये कुर्ती आणि खालची प्लाझो टाईप पॅन्ट दोन्ही आहेत. सो मस्त आहे. आणि हिचा लोकल कुठला तरी स्टोर मधला आहे. हे पागल. म्हणजे कावेरी क्रिएशन गाईज. कावेरी क्रिएशन फ्रॉम बोईसर. बाय बाय बोल. आता ती दुसऱ्या गाडीत चालली, मी दुसऱ्या गाडीत चालली. सो बाय, लेट्स गो. गाईज, आता आम्ही मंदिराच्या इकडे पोहोचलायत आणि आता आम्ही मध्ये चालत. आमची गाडी पार्क झाली आहे. सो लेट्स गो. आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही वापस पार्किंगमध्ये चाललोय. आमचं दर्शन खूप चांगलं झालं. पण जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी या, कारण की माझा मामा सकाळी गेला होता पहाटे एकदम 6-6:30 वाजता. आणि ते जरा पण गर्दी नव्हती. पण आम्ही गेलेलो तर थोडीफार गर्दी, थोडीफार नाही बरीच होती. पण तरी आमचं दर्शन चांगलं झालं. पण तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी या. आता आम्ही चाललोय दुसऱ्या मंदिरात, तुळजाभवानीचं. गाईज, आम्ही इकडे तुळजाभवानी माता मंदिरचं दर्शन केलं आणि त्याच्या बाजूलाच एक असं गार्डन आहे. पण तिकडे फक्त कॅश चालते आणि आमच्याकडे कॅश नाही, आमच्याकडे जीपे आहेत. आणि इकडे फक्त मी आणि दीदी आहे. दीदी तिकडे सावलीत उभी आहे. बाकीचे लोक गाडीत आहेत आणि अर्धे लोक डोनेशनसाठी गेलेत. आणि वी डोंट हॅव कॅश, सो वी कांट गो हिअर. सो आम्ही बाहेरून फक्त हत्ती आणि जिराफ दिसत होते, त्याचे फोटो काढले. गाईज, आम्ही गार्डनमध्ये आल्यात. ॲक्च्युली तिकडे ऑनलाईन पेमेंट अलाउड नाही आहे. एक दादा होते जे तिकडे तिकीट काढत होते. मग त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला जीपे करतो ₹10. आमचं तिकीट काढून द्या ना आम्हाला प्लीज. मग त्याने काढून दिलं. सो आम्ही आले. थोडं मानसिक संतुलन ढिलं झालंय तिचं. डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. आर्या आली नाहीये, पण मी आर्याच्या मांडीत बसली आहे. आर्या सेम अशीच दिसते. जाडी आहे आणि गोरी पण आहे. वाईट होईल. हे गार्डन जर माझ्या घराजवळ असताना मी रोज येऊन बसली असते. खूप पीसफुल आहे इकडे, खूप जास्त. स्वामी समर्थांची मूर्ती पण आहे. दाखवू तुम्हाला. मावशी आम्हाला घ्यायला आले कारण आम्हाला खूप टाइम होत होता. आम्ही टाइमपास करत होतो. आता आम्ही चालले. आता मी परत त्याच हॉटेलमध्ये नाश्ता करायला. काही जणचा नाश्ता करून आता झालाय आणि आता आम्ही चाललोय गाणगापूरला.
माझं झोप आला, आता मी गाडीत जाऊन झोपणार. इथेच करते किती काही असलं ना तरी झोपते. ती तिच्या घरून माझ्या घरी येण्यासाठी अर्धा तास 45 मिनिट्स नंतर असेल तेव्हाही झोपते. काय करायचं, गाडी तर मला चालवायची नाहीये, मग मी कशाला करायचं. गाडी येते, मॅडमने नुसतंच लायसन्स काढलंय. मला सगळं येते, मी चालवते, पण माझ्याकडे लायसन्स नाही. तुम्ही पाण्याच्या बॉटल आमचं तू स्टँड घेऊन गेली काही, आता तू आम्हाला हाताने पकडायला लागेल. तो खाली बॉटल कसे राहणार? आता आपण भेटूया हात वर येते. थोड्या वेळानंतर. आता मी दीदीचं येते. झोपते, त्यानंतर आपण गाणगापूरला जातील तेव्हा भेटूया. ओके की मॅचिंग मॅचिंग. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग, माईक. चला आम्हाला यायचं. बाय रोल. गाईज, आता आम्ही गाणगापूरला आलोय. काय गं? गाणगापूरमध्ये तरी फुल गाईज, आम्ही गाणगापूरला जाऊन आले. तिकडे असे व्हिडिओज वगैरे काढायला जास्त देत नव्हते. मी एकदा काढली तर मला कॅमेरा बंद करायला सांगितला आणि हिची खूप जास्त हवा टाईट झालेली. ते आधी दिवस होते आणि बरोबर मी ते पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघितलं आणि नंतर सोनूला दाखवलं. ऍक्च्युली चुकून बघितलं, असं बघता बघता मला ते दिसलं. पण मला काय नाही, मला तर थोड्या गोष्टी असं वाटत होतं फेक आहे का काय. पण नंतर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा ते आरती संपल्याला खाली बसलेले होते माणसं. ऍक्टिव्ह माइंड तेव्हा होतं जेव्हा आरती चालू असते. निगेटिव्ह पॉझिटिव्ह समथिंग वाईब्स एक्सचेंज होतात. समथिंग नॉट ट्रू. काय माहिती आता काय खरं आहे. प्लीज डोंट जज. येस, आम्ही पण फक्त रील्स मध्येच बघितलेलं. आणि मी आज फर्स्ट टाइम face to face बघितलं. आणि मी परत बघितलं नाही. हे लोक परत बघायला गेलेले आणि नंतर आम्ही आज नंतर मध्ये गेलो. येस. गाईस, दुपारी पण आम्हाला चिकन खायला नाही भेटलं. मला तर आवडला. मी तर व्हेज खाऊ शकतो. पण पनीर चिल्ली खाल्ली. आणि प्रशांत काका, तुम्ही संध्याकाळी खाणार आहेत ना व्हेज? एक मिनिट, माझा फोन कुठे आहे? अक्कलकोटला आले तर आम्ही व्हेजच खाणार. हे लोक व्हेज खाणार आहेत, पण मी नाही खाणार. मी नॉनव्हेज खाणार आहे. सर्व देवाचं दर्शन झालं का मग सोडून विचार करू. आणि तरी पण तू घाण दिसते. चांगले दिसते. सुरुवात काय बोलतात? सर्व देवा देवींचे दर्शन झालं हा. त्यानंतर विचार करेल. हा बघा, हा तुम्ही बोललेत नक्की, मी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलाय. नंतर विचार करायला सांगितलं असं हा, मग तुम्ही रात्री व्हेज खायचं. नाही. असं कसं मग सर्व देव देवतांचं दर्शन झालं हा, तर मी विचार करेल असं. आणि व्हेज आता खायचं ना? शेवटचं आहे दर्शन. हा, बस शेवटचं आहे. असं थोडी असते. आमचं शेवट. आणि निकू दादा, निघू दादा. हाय कमोशी. हाय. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेलं तुळजाभवानी माते मंदिरमध्ये आता आम्ही आलेले आहे. तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुळदैवत आहे. सो आता आम्ही तिचं दर्शन घ्यायला चाललोय. अर्धे लोक आलेत, बाकीचे लोक सगळे एकत्र जातील. मी 6:30 होऊन गेल्यात. सो माहित नाही आता आम्हाला दर्शन भेटेल की नाही. बट आता आम्ही आल्यात तर बघू. इफ जर भेटलं तर मग ठीक आहे, नाही तर मग उद्या सकाळी. आम्ही कधीपासून लाईनमध्ये स्टक आहेत. गाईज, आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलेत आणि कदाचित आम्ही हॉटेलमध्ये आल्यात आणि शायद आम्ही इकडेच राहतील आणि जेवण पण इकडेच करतील. आणि मी खूप थकली आहे. गाईज, मी जस्ट जेवून आले आणि आज खूप थकल्यात. आम्ही खूप जास्त फिरल्यात. आता ऑलमोस्ट 12 वाजत आल्यात. सो मी आता झोपणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओज बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.